जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये आज दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोला नेमका बाजारभाव काय मिळतोय। शेतकरी बांधवांना बाजारभाव कमी जास्त असल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी वाढते। या ठिकाणी व्यापारी बांधवांचे कर्मचारी जे स्टाफ आहे त्यांच्याकडनं टोमॅटो सॉर्टिंग करण्याचं काम चालू आहे। शेतकऱ्यांकडनं जो माल घेतला जातो तो सॉर्टिंग करून नंतर त्याची व्यवस्थित पॅकिंग करून तो पुढे विकावा लागतो। या ठिकाणी आपण हे व्यापारी बांधवांकडे सॉर्टिंग करून माल वेगवेगळ्या पद्धतीनं भरला जातो आहे। आज 16 एप्रिल 2026 आहे। टोमॅटोला बाजारभाव गावठी टोमॅटोला 200 रुपयापासून तर 250 पावणे 300 रुपयाचा बाजार मिळलेला आहे। आणि संकरित व्हरायटी म्हणजे प्रामुख्याने विरांग याला बाजारभाव साधारणपणे 300-350 रुपयापर्यंत मिळतो आहे। परंतु आता प्रत्यक्षात नेमका बाजारभाव काय आहे आज आपण जरा व्यापारी साहेबांना विचारूया। नांगडे साहेब नमस्कार। नमस्कार साहेब, आज तारीख आहे 16 एप्रिल 2026। टोमॅटोला काय बाजारभाव आहे? आज टोमॅटोच्या बाजारात एक 5-50 रुपयाची तेजी सापडली आज, कारण कालच्या अपेक्षा आज माल थोडासा कमी आला आणि थोडीशी ऑर्डर सर्वांनाच आल्यामुळे थोडंसं बाजार गावठी टोमॅटोला काय भाव मिळाला? आज मीच स्वतः देशी टोमॅटो 300-350 रुपयापर्यंत घेतले। कमीत कमी किती, जास्तीत जास्त किती? तुम्ही 200 ते 300-350 आणि संकरित व्हरायटी संकरित 250 पासून तर 350 रुपयापर्यंत। पावणे 400-400 पावणे 400 क्वचित म्हणजे विरान व्हरायटी। अच्छा, एखादा एकदमच एक नंबर अथर्व आणि 525 ह्या व्हरायट्या 250-300 रुपयापर्यंत झाल्या। आता कुठल्या कुठल्या व्हरायटीचा माल येतो मार्केटमध्ये? आता मार्केटमध्ये साऊ, आपलं विरान, अथर्व, 575 आणि एक अजून एक नवीन व्हरायटी गुरु गावठी टोमॅटो। गुरु आता लावलेली आहे। आता उन्हाळा खूप कडक आहे, शेतकरी बांधवांनी काय काय काळजी घ्यावी? सर्वात महत्त्वाचं, शेतकरी बांधवांनी आपल्या टोमॅटो लागवडीच्या वेळेस एखादा डॉक्टर किंवा चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे। उष्णतेमुळे सर्वच रोपं जगती नाही, त्याची काळजी घ्यावी। बाजारभाव 100% भेटतील। जून जुलैमध्ये जास्तीत जास्त बाजारभाव भेटण्याचा म्हणजे भेटतीलच। पण आता शेतकरी वर्गाचं काय झाले, टोमॅटोकडं पाण्याचा नकारात्मक भूमिका झाली। गेले 3-4 महिन्यापासून बाजारभाव नसल्यामुळं लोक लागवडीकडं दुर्लक्ष करतात। पण ऊसासारखं याच्यासारखं टोमॅटो लागवड अभियान घेणं 100% गरजेचं आहे। हे बाजार समितीचंच नव्हे तर शेतामध्ये बाजार वाढतील का? वाढतील बाजार। आता टोमॅटो जो सकाळची विक्रीची वेळ आहे, लिलावाची वेळ, ती सकाळी लवकर सुरू होते, त्यामुळे शिळा माल येतो। पुढे व्यापारी बांधव पण किरकिर करत असतात आणि उन्हामुळे माल बिलबिला होतो। काय तुमची मागणी असेल किंवा काय सूचना कराल? मार्केट कमिटीकडून काय अपेक्षा? मार्केट कमिटीकडून हीच अपेक्षा आहे की उष्णता वाढलेली आहे, कालचे माल उन्हात तोडलेले असतात, रात्रभर थांबून ते अजून नरम होतात। त्यापेक्षा बाजारामध्ये जास्तीत जास्त ताजा माल कसा येईल ह्या दृष्टीने मार्केटचाही टायमिंग करावा अशी आमच्या व्यापाऱ्यांतर्फे बाजार समितीला विनंती आहे। कारण कालचा तोडलेला माल उन्हात तोडलेला जातो आणि एक दिवस लेट होऊन पुढं मार्केटला एक दिवस लेट जातो। त्यापेक्षा आजचा तोडलेला माल आज जर आला तो उद्या मार्केटला जातो। त्या मालाचं एक दिवसाचं आयुष्य वाढतं आणि मालाचं टिकवण क्षमता वाढते। म्हणून किती वेळ केली पाहिजे? किती ते किती? कमीत कमी माझ्या हिशोबाने 10च्या नंतर करावं चालू। 10च्या नंतर जर वेळ केली तर खूप उष्णता आहे, शेतकऱ्यांना उन्हात उभं राहावं लागतं ना। शेतकऱ्याला उन्हात उभं राहण्यापेक्षा मालाला ताजा भाव मिळणं हे गरजेचं आहे। अच्छा, ताजा माल पण विकायचा। तसा पण शेतकरी एकदम त्रासदायक आहे, जे वावरामध्ये तोटानं सुद्धा काही सावली नाही आहे। पण जर ताजा माल आणला तर आम्ही पण त्यांना चांगल्या पद्धतीचा भाव देण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या मार्केटला पण तो चांगला भाव आम्हाला पण भेटेल। आता मला सांगा, गावठी टोमॅटो कुठपासून तर कुठपर्यंत बाजारभाव मिळाला आज? टोमॅटो 10-12 म्हणजे जे तुम्ही खरेदी केलेला 5 ते 6 ज्यांचे तोडे झाले त्यांना बाजारभाव 150-200 रुपयापर्यंत, आणि ज्यांचे नवीन तोडे आहेत म्हणजे एकदम कडक माल, त्यांनी तोडण्याची निवडीची चांगली पाठपुरावा केला, त्यांना 250-300, 350 पर्यंत बाजारभाव आज भेटले गावठीला। आणि संकरितला 300 रुपयाच्या आसपास, म्हणजे 250-300, 350, 350 बाजारभाव ॲक्च्युली आता वाढत राहतील का? काय परिस्थिती काय राहील? बाजारभाव काय झाला तर MP संपलेले, गुजरातचे 10-5 दिवस चालेल। आता आउट ऑफ महाराष्ट्र माल मागणी होती। आज आपल्या इथून 4-5 गाड्या दिल्लीला लोडिंग होती, 5-6 गाड्या बेंगलोरला लोडिंग होती।
ज्यावेळेस स्थानिक माल हा आउट ऑफ महाराष्ट्र जातो त्यावेळेस व्यापाऱ्यांना चांगला भाव देण्याचा प्रयत्न व्यापारी शेतकऱ्यांना करतो. भाऊ नमस्कार. आज तुम्ही सगळे व्यापारी बांधव एकत्र जमलेत, काय विषय नेमका? काय आलं, आमचे इथं जे शेतकरी मित्र आहेत आणि निमदरी गावचे जे ज्येष्ठ उद्योजक म्हटलं तरी चालत, बऱ्याच वर्षापासून मार्केटला टोमॅटो घालत असतात, असे आमचे जीवाभावाचे शेतकरी मित्र दीपक भाऊ खुडे यांचा आज इथं वाढदिवस होता. कारण त्याच्यामुळे आम्ही इथं सर्वजण व्यापारी जमलो होतो. नारायणगाव मार्केट हा व्यापारी असू, शेतकरी असू, आम्हाला मापणी किंवा सर्व जो घटक आहे, आम्ही एक परिवारासारखं नेहमी एकमेकाला ट्रीट करत असतो, एकमेकावर वागत असतो. त्याच्यामुळं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हे आम्ही ते नेहमी करत असतो. आज दीपक भाऊंचा वाढदिवस होता, त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यांना निरोगी आयुष्यासाठी आम्ही सर्वांनी, व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, बाजार समितीचे सचिव साहेब, घोंगडे साहेब वगैरे आम्ही सर्वांनी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा दिल्या. काय तुमच्या काय भावना? मार्केट कमिटीमध्ये तुमचा वाढदिवस साजरा केला जातोय, नाही मला मार्केट कमिटीच्या आवारात खूप आनंद आहे. मला बाजार समितीच्या साहेबांनी केक आणून माझा वाढदिवस साजरा केला. सगळे व्यापारी मित्रमंडळांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. असंच प्रेम असावं. तसं बाजार समितीचे संचालक संजय साहेब काळे यांनी पण आपलं शुभेच्छाचे वर्ष केलेलं आहे. तसा त्यांचे खूप आभार मानतो. तर टोमॅटोचे बाजारभाव वर खाली होत आहेत. आज तारीख आहे 16 एप्रिल 2026. हो. टोमॅटोला काय बाजारभाव मिळाले? टोमॅटोचे आज सावचेर तसे चांगले माल गेले 300 रुपये, 250 ते 300 रुपये चांगले माल झाले ते बाजार. आणि विरांगला आधी ना 250 पासून तर 370 पर्यंत चांगले माल गेलेले, मग ते टॉप क्वालिटीचे माल. बाजारभाव कमी जास्त होत आहेत. शेतकरी असं म्हणतात की व्यापारी मालामाल होत आहेत आणि शेतकऱ्याचे मात्र हाल होत आहेत. आता सगळे व्यापारी इथे आहेत. हो. चर्चा समोरासमोर. नाही, काय झालं, काल परिस्थिती अशी होती मार्केटमध्ये विषय कालचा नाही, जनरली. हो, नाही तसं काय परिस्थिती दिसत कालची नाही. किती आवक होती? काल माल सगळ्यात जास्त माल म्हणजे मार्केटला 15 दिवसाच्या तुलनेने काल मालाची जास्त आवक झाली होती. तर 16,000च्या आसपास क्रेट होती. तर काल कशामुळे एवढी आवक झाली? काय मार्केटला 2 दिवस मार्केटला चांगली माल खपली होती, तर म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी बाहेरून महाराष्ट्रातून माल इथं आली होती. बाजार वाढल्यामुळे लोकांची पसंती हो इथं नारायणगाव मार्केटला. हो. आणि आज काय झालं, पुन्हा आज माल शॉर्टेज झाला. 8-9 हजार क्रेट आली होती मार्केटला. त्याच्यामुळे आज परत 50-60 रुपये मार्केट परत फास्ट झाले. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 7 ते 8 हजार क्रेटची झाली. बाजारभाव कालच्यापेक्षा म्हणजे 15 तारखेपेक्षा थोडेसे 50-1 रुपयांनी वाढल्यात असं व्यापारी बांधव सांगतात. म्हणजे गावठी टोमॅटोला 100 रुपयापासून तर 300-350 रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे. 300 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे. आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला देखील 200 रुपयापासून तर 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे. एखादे 2 वकलं जे 1 नंबरचे आहे त्याला 350, 450, अगदी 400पर्यंत सुद्धा एखादं वकल विक्री गेलेलं आहे असं व्यापारी बांधव सांगतात. शेतकरी बांधवांनो, उन्हाळा प्रचंड कडक आहे. शेतामध्ये काम करताना काळजी घ्या. उन्हाचा तडाखा टोमॅटो मालाला देखील फायद्याचा नाही. या उन्हामुळे टोमॅटो बिलबिली होत आहेत आणि त्याचा परिणाम बाजारभावावर होतो. सध्या इतर राज्यामध्ये टोमॅटोची आवक घटल्यामुळं बाजारभाव वाढतील असं या ठिकाणी व्यापारी सांगतायत. निवड चांगली करा, प्रतवारी करून आणा, बाजारभाव चांगला मिळू शकेल. सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी बांधवांचं अर्थकारण कोलमडलेलं आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून बाजार पूर्णपणे पडल्यामुळे शेतकरी पूर्णपणे आदबट्ट्यामध्ये आहे. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी गावठी टोमॅटोला 100 रुपयापासून 250-350पर्यंतचा बाजारभाव मिळाला. आणि जी संकरित व्हरायटी म्हणजे प्रामुख्याने विरांग याला 200 रुपयापासून तर 350, 450 रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो बागेची काळजी घ्या. बाजार एका दिवसात वाढतील, परंतु बाग चांगली ठेवा की जेणेकरून भविष्यकाळामध्ये पैसे होतील. उन्हाळा प्रचंड आहे, सूर्य आग ओकतोय. शेतामध्ये काम करताना काळजी घ्या. दूरवरचे शेतकरी या ठिकाणी जे टोमॅटो विक्री करायला येत आहेत, वाहन सावकाश चालवा, सावकाश पोचा आणि सावकाश घरी जा. सुरेश वाणी, बिंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या.
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.